Download the ZEE5 app now. झी पुरस्कार सोहळ्याच्या या रेड कार्पेटमध्ये ग्लॅमर आलं असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आता इथे आली आहे ती म्हणजे प्रिया बापट. खूप स्वागत तुझं राजश्री मराठीमध्ये. प्रिया, भारी दिसते. थँक्यू. मला जरा सांग ना तुझ्या गेटअपबद्दल. ओव्हर द टॉप थीम आहे बट कशी छान सजली आहे. सो ॲक्च्युली काय आता ओव्हर द टॉप थीम आहे आणि स्पॉटलाईट असं म्हटलं आहे. सो स्पॉटलाईट म्हटल्यानंतर जे काहीतरी ग्लिटर होईल, स्पार्कल होईल लाईटमध्ये, असं काहीतरी घातलं पाहिजे. आणि आय स्टील वॉन्टेड टू मेंटेन द टेस्ट. खूप ओव्हर द टॉप, ॲक्च्युअल ओव्हर द टॉप न करता. सो आय ट्राईड टू मॅच इट विथ अ फंकी कलर फुटवेअर. कोणी मेहनत घेतली सगळी तुझी स्वतःची का कोणी? नाही, माझी बहीण, हू इज माय स्टायलिस्ट, श्वेता. झी मराठी आणि प्रेक्षकांचं जसं कलाकारांचं एक वेगळं मस्त नातं आहे आणि प्रेक्षकांना बांधून ठेवायचं काम झी मराठी करतं. आणि आज आत्तापर्यंत एवढे सिनेमे, मालिका झीने प्रेक्षकांना दिल्या आणि त्यांच्या कामाची कुठेतरी पोचपावती म्हणून हा पुरस्कार सोहळ्याची नॉमिनेशन पार्टी आहे आज. किती एक्साइटमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेड कार्पेटवरनं चालून येताना कसं वाटतं? खूप भारी वाटतं. ॲक्च्युली झी गौरवशी खूप वर्षांचं आणि खूप जुनं नातं आहे. इनफॅक्ट अख्खं झी नेटवर्कशीच. कारण मी आधीही म्हटलं आहे खूप वेळा, तसं माझी सुरुवातच खूप झीवरनं झाली. म्हणजे अगदी बालकलाकार म्हणूनपासूनच झीवरनं झाली. त्यामुळे ह्या पुरस्काराशी, ह्या चॅनलशी असलेलं नातं खूप जुनं आहे आणि इथे घरी आल्यासारखं वाटतं. त्यामुळे इथे मिळणारं नामांकन, इथे मिळणारं बक्षीस, इथे मिळणारी कौतुकाची थाप ही खूप जास्त महत्त्वाची असते, कारण ती घरच्यांची असते. तू भेटलीस या निमित्ताने एक प्रश्न विचारायला असं वाटतंय. तुझं जे नाटक दादा एक गुड न्यूज आहे, खूप छान त्याला प्रतिसाद मिळतो आहे आणि आम्हीही खूप लोकांकडनं ऐकतो, प्रेक्षकांकडनं ऐकतो. कसं वाटतंय, कारण इतकं मस्त यश मिळतं आहे? खूप छान वाटतंय. आशा आहेच की नाटकाला नामांकनं मिळाली तर ग्रेट, नाही मिळाली तर थोडंसं वाईट वाटेल, बट स्टील आम्ही जास्त जोमाने प्रयत्न करू. पण प्रेक्षकांना नाटक खूप आवडतं आहे. लोक बघतायत, लोक त्याबद्दल खूप चांगलं बोलत आहेत. आणि दादा एक गुड न्यूज आहे, हे आमचं निर्मिती करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे आणि ते खूप जास्त महत्त्वाचं एवढ्यासाठी होतं कारण ते नातंच खूप नवीन आहे. आजपर्यंत भावा बहिणीच्या नात्यावरचं नाटकच आलेलं नव्हतं आणि ते नाटक भावा बहिणींचं आहे. सो त्यामुळे अशा अनेक कारणांसाठी दादा एक गुड न्यूज हे खूप जास्त स्पेशल आहे. मलाही खूप एक्साइटमेंट आहे. मी अजून पाहिलं नाही आहे नाटक, पण नक्की बघणार आहे. 8 तारखेला प्रिया महिला दिन आहे आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कमालीची कामगिरी करतात. काय नेमका मेसेज देशील या महिला दिनानिमित्त? काही नाही, जसं मी नेहमी सांगत आले आहे की सुरुवात आपल्या घरापासून होते. सो आपल्या घरातल्या महिलेला आधी रिस्पेक्ट करायला लागा, मग हळूहळू ते बाहेर जाऊन मोठं होईल. आणि हे मी प्रत्येकाला सांगते, म्हणजे पुरुषांनी तर स्त्रियांचा आदर केलाच पाहिजे, पण स्त्रीनी सुद्धा स्वतःचा आणि एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा आदरही केला पाहिजे. ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की स्त्रियांनी सगळ्यात पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे स्वतःला वेळ द्या. सतत दुसऱ्यांसाठी जगणं, दुसऱ्यांचा विचार करणं यापेक्षा एक सेकंद थांबून स्वतःसाठीही विचार करा. तुम्ही स्वतःसाठी खूप काही जास्त करू शकता आणि मग तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या आधाराची गरज पडणार नाही. मग तुम्ही पूर्णतः सक्षम असाल. थँक्यू. झी गौरव पुरस्कार सोहळ्याची नॉमिनेशन पार्टी मस्त रंगात येते आणि रेड कार्पेटवर एक एक कलाकार यायला सुरुवात झाली आहे. सध्या माझ्यासोबत आहे उमेश कामत. ओव्हर द टॉप अशी खरं तर या सोहळ्याची थीम आहे आणि उमेश मस्त त्या थीमला सुटेबल कपडे घालून आला आहे. थँक्यू सो मच. कोणी केलं हे स्टायलिंग सगळ्यात, कारण खूप कमाल दिसतं. प्रिया बापट नावाची एक खूप घरातलीच एक स्टायलिस्ट आहे, जी माझी बायकोसुद्धा आहे. सो तिच्या आवडीने हे सगळं घेतलेलं आहे आणि म्हणून आज मी तिच्यासोबत आलेलो आहे. मस्त शूज आणि त्याच्यानंतर एवढा छान गेटअप आहे. कसं वाटतं या रेड कार्पेटवर चालताना? खूप मस्त वाटतंय, कारण झी गौरव हा पुरस्कार सोहळा जो आहे हा पहिला खरं तर मराठीतला ग्लॅमरस सोहळा आहे. आणि हे थीम वगैरे जे काय असतात हे प्रत्येक वर्षी ना गुगली टाकणाऱ्या थीम्स असतात. आधी कळायलाच वेळ लागतो नक्की काय म्हणायचं आहे, पण मला अत्यंत आनंद होतो कारण ही पहिली वर्षातली इव्हेंट आहे की जिथे ना आपण काय कपडे करायचे, त्याची तयारी काय, म्हणजे खरेदीपासनं स्टायलिस्टना सांगणं म्हणा, कशासाठी म्हणा, त्याची एक वेगळी तयारी चालू होते आणि ते एक शेवटच्या क्षणापर्यंत तयारी चालू असते. सो मी एन्जॉय करतो हे सगळं आणि मी आजसुद्धा एन्जॉय केलं आहे. वर्षभरात इतके छान सिनेमे, नाटक, मालिका एवढं सगळं येतं आणि हा पुरस्कार सोहळा म्हणजे कामाची एक पोचपावती असते जे त्यांना मिळते. काय संपूर्ण दरवर्षी तुम्ही या सोहळ्याला हजेरी लावता, काय वाटतं दरवर्षी इकडे येताना आणि किती एक्साइटमेंट असते? खूप एक्साइटमेंट असते. मला असं वाटतं की मी जसं म्हटलं तसं वर्षातला पहिला हा भव्य दिव्य सोहळा असतो आणि याच्याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेले असतात. तुम्ही जर वर्षभरात जे काम करत असता त्यात पहिली पावती तुम्हाला मिळत असते. नॉमिनेशन्स मिळाल्यानंतर आनंद होतोच, नाही मिळाल्यानंतर दुःख पण होतंच, पण परत दुसऱ्या दिवशी आपण जोमाने कामाला लागतो. आणि मला असं वाटतं मी अनेक वर्ष झी मराठीवरती काम करत आहे. सो
हा एक घरातला सोहळा पण आहे आणि तो तितकाच महत्त्वाचा सोहळा आहे आणि तो तितकाच भव्य दिव्य सोहळा आहे. त्याचा एक वेगळा आनंद आहे. थँक्यू सो मच उमेश, थँक्यू सो मच. Download the Z5 app now.